आपण लास्ट लेक्चरला सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन स्टार्ट केलं होतं आणि त्यातला जो पहिला टाइप आपल्या सिलेबसला होता तो म्हणजे काय होता रे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ते आपण घेतला होता. नियर अबाउट 10 to 15 प्रॉब्लेम घेतले होते. आय थिंक सो की कोणाला काही डाऊट किंवा काही अडचण नसेल. तरी पण जर डाऊट किंवा काही अडचण असेल तर काय करायचंय, मला व्हॉट्सअप करायचंय किंवा इथे येऊन विचारलं तरी काय हरकत नाही. मग आपण नेक्स्ट जी मेथड आहे त्या मेथडकडे जाणार, ते म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. कसला? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन काय असेल ते आधी क्लिअर करतो. जर समजा एखादा डिफरन्शियल इक्वेशन दिला असेल, आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करून सांगितलं असेल, बट एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म ह्या डीएक्स आणि डीवाय सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये नसतील. काय म्हणतो मी? एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म कोणासोबत? डीएक्स किंवा डीवाय सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये नसतील तर आपल्याला ते प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबल सोडवता येत नाही. मग काय करायचं? तो एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे का चेक करायचं. मग आता एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे का नाही कसं चेक करायचं? तर ते काय करायचं, जे काही इक्वेशन दिलं असेल त्या इक्वेशनला एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 सोबत कंपेअर करायचं. कुणासोबत कंपेअर करायचं? बरं हे केव्हा करायचं कळालं? केव्हा करायचं? जर एक्सच्या आणि वायच्या टर्म डीवाय किंवा डीएक्स सोबत मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये नसतील तर काय करायचं? जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते त्याला काय करायचं, लिनियर मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याला कम्पेअर कोणासोबत करायचं, एम डी एक्स प्लस एन डी वाय सोबत. हे जे एम आहे, ह्या एम एम इज इक्वल टू जे काही इक्वेशन येईल, ठीक आहे, कम्पेअर केल्यानंतर येईल ना काहीतरी, त्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट अबव इक्वेशन कसं? पार्शली विथ रिस्पेक्ट टू हा कुणाचा कोएफिशियंट आहे रे? डीएक्स चा. म्हणून त्याच्या अपोजिट व्हेरिएबल ने त्याला काय करायचं, पार्शियल डिफरन्शिएशन घ्यायचं. आता पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे काय ते सांगतो. जेव्हा मी ते डिफरन्शिएट अबव इक्वेशन पार्शियली हा वर्ड यूज करतो आणि विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणतो, तर लक्षात ठेवायचं या केसमध्ये फक्त आणि फक्त कोण व्हेरिएबल आहे? वाय व्हेरिएबल आहे. एक्स सुद्धा आपल्यासाठी व्हेरिएबल नाही, फक्त व्हेरिएबल कोण आहे आपल्यासाठी? वाय. मग वायला तेवढा व्हेरिएबल कन्सिडर करायचं आणि डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्याला म्हणतात पार्शियल डेरिव्हेटिव्ह. जसं की आतापर्यंत काय म्हणलं तरी आपण, एक्स आणि वाय बोथ आर व्हेरिएबल्स, बट इथं एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल आहेत का? नाही, फक्त या केसमध्ये कोण व्हेरिएबल आहे? वाय. आणि ह्याला रिप्रेझेंट करतात कशाने? डो एम नी. ह्याला वाचायचं काय? डो एम बाय डो वाय नी. ह्याची व्हॅल्यू जे काही येईल त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. ह्या इक्वेशन सोबत कम्पेअर केल्यानंतर एन ची पण काहीतरी व्हॅल्यू येईल, एन इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू येईल, त्याला पण डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे, अबव इक्वेशन काय? कसं? पार्शली बट विथ रिस्पेक्ट टू काय रे? एक्स. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की आता या पूर्ण व्हॅल्यू मध्ये व्हेरिएबल कोण आहे? फक्त एक्स. वाय आपल्यासाठी कोण असेल? कॉन्स्टंट. या केसमध्ये काय रे? वाय व्हेरिएबल, एक्स कॉन्स्टंट. इथं एक्स व्हेरिएबल, वाय कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट तर ऑलरेडी कॉन्स्टंट. ठीक आहे. मग याच्यातून व्हॅल्यू जी येईल त्याला काय म्हणायचं? डो एन बाय डो एक्स. हे जे काय उत्तर येईल ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. जर इफ काय डो एम बाय डो वाय ही व्हॅल्यू आणि डो एन बाय डो एक्स ही व्हॅल्यू जेव्हा इक्वल असेल तर त्या इक्वेशनला जे काही डिफरन्शियल इक्वेशन दिले ते इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये असते? एक्झॅक्ट फॉर्म मध्ये. मग इथे एक स्टेटमेंट लिहायचं, देअरफॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन
इज इन कसल्या फॉर्म मध्ये एक्झॅक्ट फॉर्म. आता एक्झॅक्ट जर फॉर्म असेल तर जनरल सोल्युशन काय असेल एक्झॅक्ट फॉर्म असेल तर त्याचं डायरेक्टली जनरल सोल्युशन कसं काढायचं जीएस जनरल सोल्युशन जीएस इज इक्वल टू जे काय इक्वेशन आहे एम डी एक्स प्लस एन डी वाय जे काय इक्वेशन आहे त्याला काय करायचं सेपरेट इंटिग्रेशन द्यायचं त्याला काय करायचं सेपरेट इंटिग्रेशन द्यायचं काय करायचं कळालं सेपरेट इंटिग्रेशन द्यायचं बट इंटिग्रेशन काढत असताना पहिला जो डीएक्स सोबत आहे त्याला काय करायचं वायच्या टर्मला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं वायच्या टर्मला काय कन्सिडर करायचं कॉन्स्टंट आणि सेकंड एनच्या टर्म मध्ये एक्सच्या संगतीतल्या किंवा एक्सची क्वांटिटी घ्यायचीच नाही कुठली घ्यायची नाही एक्सची संगतीतली म्हणजे एक्स फ्री टर्म काय घ्यायच्या एक्स फ्री टर्म म्हणजे संगत मध्ये पण असेल मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये तरी पण ती टर्म घ्यायची नाही कळालं फक्त हा लिहावं लागतं हे लिहायला तरच कळते पुन्हा ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथं वाय कॉन्स्टंट कन्सिडर करायचे ह्या डीएक्स सोबतच्या इंटिग्रेशन मध्ये एक्सच्या टर्मचं तेवढं इंटिग्रेशन काढायचं वायला ऍज इट इज ठेवायचं इथं काय करायचं एक्सची टर्मच घ्यायची नाही फक्त कुणाच्या घ्यायच्या वायच्या आणि जे काही येईल ते इक्वल टू काही ना काही कॉन्स्टंट येत असते म्हणून सी लिहायचं झिरो लिहायचं नाही हा जनरल फॉर्मॅट आहे हा जनरल फॉर्मॅट आहे थोडं आयडिया आली अरे आयडिया आली का कधी कधी फक्त एक 2 मार्काला क्वेश्चन असतो कधी कधी एक 2 मार्काला क्वेश्चन असतो काय असतो शो दॅट द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन एक्झॅक्ट फॉर्म का शो दॅट द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन एक्झॅक्ट फॉर्म मध्ये म्हणून दाखवा मग त्यावेळेस काय करायचं फक्त डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ती दोघे इक्वल आहेत दाखवायचं आणि लिहायचं द गिवन डिफरन्शियल इज इन एक्झॅक्ट फॉर्म बस कळालं कळतंय का जर फक्त शो दॅट जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन एक्झॅक्ट फॉर्म म्हणलं तर बट मी तसला शो दॅटचा एक पण प्रॉब्लेम घेणार नाही कारण त्याच्या पुढचं बी आपल्याला करता आलं पाहिजे मी पूर्ण प्रॉब्लेम घेणार जर परीक्षेत फक्त एवढं विचारलं काय शो दॅट द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन एक्झॅक्ट फॉर्म त्यांनी डायरेक्टली विचारलं एक्झॅक्ट फॉर्म तर शोधत बसायची गरज आहे का नाही मग डायरेक्टली एम कोण आहे बघायचं एन कोण आहे बघायचं एम चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शली घ्यायचं एन चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शली घ्यायचं आणि त्या दोन क्वांटिटी इक्वल दाखवायचं आणि सांगायचं की द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन एक्झॅक्ट फॉर्म म्हणून क्लिअर आहे इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का नाही म्हणजे हे फक्त काय मी तुम्हाला दाखवलं की काय आलं की स्टेप्स काय करायचे ते ठीक आहे लिहून घ्यायला तर लिहून घ्या एक प्रॉब्लेम करूत आपण हा आज तसं टार्गेट आहे की हा चॅप्टर कम्प्लीट व्हायला पाहिजे बट नाही झालं तर काय हरकत नाही बट तुम्हाला कळणं महत्वाचं आहे तुम्हाला 100% कळालं पाहिजे ठीक आहे सिलेबस कंप्लीट करणे किंवा सगळ्याच्या अगोदर कंप्लीट करणे हा टार्गेट आहे का आपलं नाही आपलं टार्गेट काय की जे काही आपण बीट शिकतोय जे काही आपण सब्जेक्ट शिकतोय ते सब्जेक्ट वर जर नंतर न्यूमेरिकल आला तर तुम्हाला तो सोडवता आलं पाहिजे आणि 100% व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे गडबड करायची नाही ठीक आहे बक्षाली मेथड कल पढ़ाएंगे हायच काय बक्षाली मेथड स्क्वेअर रूट काढायची मेथड कॉलेज चालू झाली का आहे ना मग काऊन टेन्शन गेलं आता सिस्टमॅटिक घेऊत ना तर काय अडचण नाही हा टाकणार आहे ना आज पीडीएफ कम्प्लीट जर चॅप्टर झालं तर पीडीएफ टाकणार नाही झालं तर नाही कारण डिपेंड करते 7:15 वाजलेत आता 10 पर्यंत बसता का 10:30 पर्यंत बसता बघूत आपण तुमच्या मनावर चॅप्टर कम्प्लीट झाले एक तर सांगा नाही म्हणलं तर ते तुमच्या मनावर बीट तुम्हाला जर नको बोर वाटला थांबायचं असेल तर थांबू शकतो काय अडचण नाही अरे आदित्य बघूत तरी चलो झाल्या
हा, मी शो दॅट बी दॅट करत बसणार नाही. इथपर्यंत लिहायची मला सवय नाही. मी प्रत्येक प्रॉब्लेम काय करतो, कम्प्लीटच सोडवतो बरं का. जर शो दॅट म्हणलं तर इथपर्यंतच लिहायचं. ठीक आहे, झालं का? ऑनलाईन वाले झाला? चलो, वैष्णवी काही डाऊट आहे का कधी दे? बरं, आणखीन एक गोष्ट, तसं ऑनलाईन बॅच मध्ये सांगणं रेकॉर्ड होईल तरी पण बोलणं चांगलं नाही, तसं शेवटी सांगतो, मला आठवण करून द्या. काय नाही, मी 10वीची बॅच चालू करतोय मॅथमॅटिक्सची. जर कोणी फ्रेंड्स किंवा फ्रेंड्स म्हणण्यापेक्षा छोटे भाऊ मोठे भाऊ कोणतरी असतील ना आपापले, ठीक आहे, तर त्यांना सांगू शकता की 10वीच्या आपण सिलेबस यावर्षी सुरू करतोय. ठीक आहे. हा, आणि एक सांगतो, मी मॅथमॅटिक्स कसं शिकवतो हे तुमच्या थोडं थोडं तरी आयडिया आली असेल. ठीक आहे, मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की माझ्याकडे 9 महिन्यात, तुम्ही किती महिने आले तर एका सेमिस्टरसाठी? लय झालं 2 ते 3 महिने. 3 महिन्यामध्ये मी जवळपास 70 मार्काची तयारी करून घ्यायलो जवळपास. आता तुम्ही करायलात का नाही ते माहित नाही मला, बट माझ्याकडून किती मार्काची तयारी चालू आहे? 70 मार्काची तयारी. तिथं तर 9 महिने उरलेत. 10वीच्या परीक्षेला अजून कमीत कमी किती आहे? 11 ते 12 महिने आहेत. तर 11 ते 12 महिन्यामध्ये सिलेबस तुसाच आहे त्यांचा. तर मी 3 नाही 5 वेळेस रिव्हिजन करू शकतो. ठीक आहे, फक्त ज्यांची कोणी, ज्यांना विश्वास आहे त्यांनी आपापल्या जे काही पाहुण्यामध्ये, रिलेटिव्ह मध्ये किंवा आपापल्या घरी जर कुणी असेल, ठीक आहे, 10वी पर्यंत, तर सांगू शकता. ठीक आहे, आणि जस्ट सोमवारपासून उद्यापासून स्टार्ट करतोय. एक 5-6 मुली आहेत सध्या, जर कुणी असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, मेसेज करा, आता सांगू नका. झाले? लिहिण्यापर्यंत काय तर मार्केटिंग करावं लागेल ना. चल, मग आता पहिला प्रश्न सॉल्व. प्रत्येक काय असेल क्वेश्चन सॉल्व. इथे चेक करा रे, मी क्वेश्चन लिहितो. हा, नाही कळाल तर नाही म्हणून सांगा बरं का. 3x² - y विथ रिस्पेक्ट टू x मायनस x विथ रिस्पेक्ट टू y इज इक्वल टू 0. चलो, मग आपण बेसिक विचार करू. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणल्यानंतर 3 मेथड. पहिली कोणती रे? व्हेरिएबल सेपरेबल, आणि दुसरी एक्झॅक्ट. मग आधी कोण बघायचं? व्हेरिएबल सेपरेबल आहे का नाही. मग व्हेरिएबल सेपरेबल आहे का नाही कसं ओळखायचं रे? एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म डीएक्स किंवा डीवाय सोबत कशा असायला पाहिजेत? मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये. चेक करा रे, इथं एक्सच्या टर्म आणि वायच्या टर्म डीएक्स सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत का? आहेत ना सर, मल्टिप्लिकेशन. अबे इथं दोघात कसं आहे, त्या व्हेरिएबल सोबत एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल सोबत काय पाहिजे? मल्टिप्लिकेशन पाहिजे. इथे एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल सोबत मल्टिप्लिकेशन आहे का? नाही. ऍडिशन सबट्रॅक्शन आली म्हणजे पक्का व्हेरिएबल सेपरेबलनी सोडवता येत नाही. मग दुसरा ऑप्शन कोणता उरला? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा. बट एक्झॅक्ट आहे का नाही कसं ओळखायचं ते सांगतो, कारण तिसरा टाईप बी लगेच सांगून टाकतो. तिसऱ्या टाईप मध्ये एकच एक्स ची टर्म असला पाहिजे किंवा एकच वाय ची टर्म असायला पाहिजे. इथे चेक करा, एक्स ची टर्म एक आहे का? नाही. बट वाय ची टर्म एक आहे. ठीक आहे, तर एखाद्या वेळेस पॉसिबिलिटी असू शकते. बट आता एक्झॅक्ट आहे का चेक करायचंय. मग एक्झॅक्ट करण्यासाठी काय करावं लागेल? हे जे काही इक्वेशन आहे ते कम्पेअर कोणासोबत करायचं रे? एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करा. आणि मला थोडीशी मदत करा की एम ची व्हॅल्यू किती येते. कम्पेअर केल्यानंतर एम ची व्हॅल्यू किती आली रे? 3x² - y आली का चेक करा, हो किंवा नाही. आणि एन ची व्हॅल्यू किती आहे कोण सांगते? एन ची व्हॅल्यू -x आहे का चेक करा. कारण इथं प्लस आहे तर ह्याला कसं लिहावं लागेल रे? मी लिहून दाखवतो वाटलं तर. ठीक आहे, त्याला रिअरेंज करून लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जो काही प्रॉब्लेम दिलाय तो प्रॉब्लेम मी असं लिहू शकतो का चेक करा. हा, कळालं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काय हरकत नाही, फक्त समजून घ्या. मी याला असं लिहू शकतो का चेक करा रे प्लीज. इथं प्लस लिहितो आणि ब्रॅकेट मध्ये इथं मायनस लिहितो. आता आता एम ची व्हॅल्यू कळाली, एन ची व्हॅल्यू कळाली. बरं, हे जे काय एम आहे त्याला कशाने डिफरन्शिएट करायचं रे? विथ रिस्पेक्ट टू वाय. कारण इथे एक्सचा कोएफिशियंट आहे तर त्याला काय करायचं? वाय ने. तुम्ही कसंही लक्षात ठेवा, बट इथं लिहा काय? डिफरन्शिएट
अबोव इक्वेशन कसं पार्शली. पार्शलीचा अर्थ काय होता रे? पार्शली विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शली म्हणजे काय? फक्त व्हेरिएबल कोण आहे? फक्त व्हेरिएबल कोण आहे? वाय. एक्स आपल्यासाठी कोण आहे? कॉन्स्टंट. मग इथे चेक करा, एम चा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? एम चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? डो एम बाय डो वाय, म्हणजे वाय व्हेरिएबल आहे. मला सांगा 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कोण सांगते? 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कोण सांगते? सांगा, जे येईल ते सांगा. काय काय जण सर 3 ला 3 कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. अबे भैताडानो, फक्त इथं कोण व्हेरिएबल आहे? व्हेरिएबल कोण आहे? फक्त वाय. एक्स आपल्यासाठी कोण आहे? कॉन्स्टंट. तर 3x स्क्वेअर राहू द्या, नाही तर 100x स्क्वेअर राहू द्या, किंवा x चा पॉवर 10,000 राहू द्या, काय फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे आपल्यासाठी ही पूर्ण टर्म कशी आहे? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय ते? 0. ठीक आहे. आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किती येते रे? 1. म्हणजे डो एम बाय डो वाय किती आलं? डो एम बाय डो वाय किती आलं? -1. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता मला सांगा n कोण आहे रे? -x. मला म्हणायचं डिफरन्शिएट अबव इक्वेशन कसं? पार्शली विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स म्हणजे इथे याचा अर्थ काय रे? व्हेरिएबल कोण आहे आता? फक्त डो एन बाय डो एक्स इज इक्वल टू मायनसला मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय तो? 1. मला सांगा फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 सांगा काय रे? इथे लिहू शकतो मी फ्रॉम इक्वेशन, लय सिंपल क्वेश्चन घेतलाय मी. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 हा काय रे? हा डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. Therefore, the given differential equation is in कसल्या फॉर्म मध्ये? एक्झॅक्ट फॉर्म. जर फक्त एक्झॅक्ट फॉर्म मध्ये असं आहे दाखवा म्हणलं असतं तर काय केलं असतं? इथपर्यंतच लिहिलं असतं. क्लिअर आहे? बट आता काय करायचंय? जनरल सोल्युशन पार्ट करायचंय. देअरफॉर जनरल सोल्युशन, जीएस लिहू का पूर्ण लिहू? जनरल सोल्युशन. हा, जनरल सोल्युशन काय असलं पाहिजे रे? हे जे काय इक्वेशन आहे mdx प्लस ndy इज इक्वल टू काय करायचं? सी. आणि याला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करायचं. बट पहिल्या याच्यामध्ये केसमध्ये y ला काय कन्सिडर करायचं? कॉन्स्टंट. आणि दुसऱ्या केसमध्ये x च्या टर्म घ्यायच्या नाहीत, त्याला लिहायचं एक्स फ्री टर्म. कळलं? मग आता चेक करा रे प्लीज. आता मी जनरल फॉर्मॅट मध्ये लिहिलं, आता लिहितो. m म्हणजे कोण आहे इथं? हा 3x square minus y with respect to x, considering y as a y ला काय कन्सिडर करणार? कॉन्स्टंट. हा आता चेक करा रे प्लीज. प्लस इंटिग्रेशन मध्ये n कोण आहे? x. एकच टर्म आहे. बरं त्यांनी काय म्हणले रे? एक्स फ्री टर्म. एक्स ची टर्म घ्यायचीच नाही, म्हणजे ही टर्म घ्यायची नाही. म्हणजे काय करायचं रे? हा 0 काहीच नाही, म्हणजे 0 विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू सी. हा याच्यामध्ये वाय कॉन्स्टंट आहे, पण 3 चा इंटिग्रेशन काढू शकतो आपण. 3 ला 3 कॉन्स्टंट. एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येईल रे? एक्स क्यूब बाय 3 मायनस वाय कसा आहे? वाय कसा आहे? कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट असेल तिथं काय उरते? 1. आणि 1 चा इंटिग्रेशन एक्स. कारण बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन, ह्याला सेपरेट इंटिग्रेशन त्याला सेपरेट, वाय इंटिग्रेशनच्या बाहेर, म्हणजे काय उरते? 1. 1 चा इंटिग्रेशन एक्स. इथं 0 चा काही संबंध नाही, इज इक्वल टू सी. 3 कटलं तर शेवटी उत्तर आलं काय रे? एक्स क्यूब मायनस एक्स इंटू वाय इज इक्वल टू सी. कळलं? लय अवघड आहे करे? संपलं. क्लिअर आहे? म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं पाहिजे की तो इक्वेशन जर एक्झॅक्ट मध्ये असेल तर y कॉन्स्टंटचा. बरं सेपरेट इंटिग्रेशन देऊ का? कळालं हे? पक्का ना? हा, त्याचं सेपरेट इंटिग्रेशन देऊ शकतो आपण. लिहा. आणि टाइप जर कळाला तर कळाला म्हणून सांगा,
लगेच बी म्हणू नका, कमीत कमी 4-5 तरी प्रॉब्लेम होऊ द्या. टार्गेट आहे आपलं असं तर की 2 टाईप आज कव्हर अप व्हायला पाहिजेत. नाही झाले तरी काय हरकत नाही, उद्या घेऊ. सकाळच्या बॅचला भक्षाली चालू होते, संध्याकाळच्या बॅचला एक आठवड्यानंतर येते. पुढच्या आठवड्यात संपून जाते तुमचं ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. कॅल्क्युलेटर घेऊन यायचं, बिना कॅल्क्युलेटर यायचं नाही. आणि मला कोणतं 2 दिवस कॅल्क्युलेटर देणार होतं, दिलं नाही. ते कॅल्क्युलेटरच नव्हतं, मी काय एकट्या गोट्या खेळत रात्री. तर ठीक आहे, रेकॉर्ड करू, तसं काय अडचण नाही. ओके, हे झालं का लिहून? मानेंची शीतल, कळालं का? चलो, मनकवडे कळालं? दिदे, पूनम, चलो, वैष्णवी कळालं? दिदे, श्रावणी, श्रावणी, हा, ते क्रांती, क्रांती, वैष्णवी हंडे, चलो, रेणुका, पिंपळे रेणुका, चलो, अमृता आहे का तिथं? चलो, समृद्धी, ते वैद्य कुठे? हा, कुठे गेली? सॉल्व 3x² प्लस 6xy² with respect to x plus 6x² y plus 4y² with respect to y is equal to 0. चेक करा, थिंकिंग करताना सिंपल थिंकिंग करायचं की हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबल मध्ये येते का? तर माझ्या लगेच लक्षात येईल, dx सोबत x आणि y च्या टर्म कशा पाहिजेत रे? मल्टिप्लिकेशन मध्ये. बरं, इथे कशा आहेत रे? ऍडिशन मध्ये. म्हणजे पक्का व्हेरिएबल सेपरेबल नाही. मग राहिला कोणता रे? 2 टाइप राहिले, एक्झॅक्ट आणि लिनियर. एकच x ची टर्म किंवा एकच y ची टर्म आहे का याच्यात? नाही. म्हणजे पक्का कसा आहे? एक्झॅक्ट. मग एक्झॅक्ट साठी काय करावं लागणार आहे? कम्पेअर करावं लागतं. कोणाला? हे जे काही इक्वेशन आहे त्याला कम्पेअर करायचं कोणासोबत? mdx प्लस mdy इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करा. कोणासोबत कम्पेअर करा? mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करा. मग कम्पेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की m ची व्हॅल्यू किती आहे रे? m ची व्हॅल्यू 3x² प्लस 6xy². करेक्ट आहे रॉंग? यांची लिहित नाही आता मी, लगेच यांची नंतर लिहूत खाली, चालते ना? मग इथे लिहायचं काय? लिहायचं रे? डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ नाही इक्वेशन कसं, हे महत्वाचं आहे. कसं? पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. हे लक्षात ठेवा बरं का, की एम ला कोणासोबत करायचंय? वाय सोबत. म्हणजे काय रे? हा, डो एम बाय डो वाय इज इक्वल टू, मला सांगा, डो एम बाय डो वाय म्हणजेच काय? विथ रिस्पेक्ट टू वाय व्हेरिएबल आहे, ते बी कसं? पार्शियली. पार्शियली म्हणलं की फक्त वाय तेवढा व्हेरिएबल, एक्स कसं आहे आपल्यासाठी? कॉन्स्टंट आहे. मग इथे चेक करा, डेरिव्हेटिव्ह काढत असताना चेक करा रे, ही 3x² ची टर्म आहे म्हणजे 3 कॉन्स्टंट आहे.
एक्स स्क्वेअर कसा आहे रे? 3 कॉन्स्टंट आहे. एक्स स्क्वेअर कसा आहे? कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट आहे का? फक्त वाय व्हेरिएबल आहे. तर एक्स स्क्वेअर असू द्या, एक्स क्यूब राहू द्या, एक्स रेस टू 4 राहू द्या, काय फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे 3 कॉन्स्टंट सोबत एक्स सुद्धा कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट काय येणार आहे? कॉन्स्टंटच. मग त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येते? 0. 0 कसं आलं कळालं? पहिल्या पार्टचं. प्लस 6 कसा आहे? कॉन्स्टंट. एक्स कसा आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करतो रे? व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह काढतो. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय किती येते? वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येते? 2y. 6 इंटू 2 12. x इंटू वाय. इक्वेशन नंबर 1. कळलं? आता मला थोडीशी मदत करा. n कोण आहे सांगा बरं? हा, n कोण आहे? हा, n इज इक्वल टू 6x स्क्वेअर y प्लस 4y स्क्वेअर. बरोबर आहे? मग इथे लिहायचं काय? लिहायचं हा, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट. अरे विथ रिस्पेक्ट टू नाही बे, पार्शली कोण लिहावं? हे पार्शलीच इम्पॉर्टंट आहे. इक्वेशन पार्शली हा विथ रिस्पेक्ट टू काय रे? एक्स. म्हणजे या केस मध्ये व्हेरिएबल कोण आहे? फक्त एक्स. व्हेरिएबल कोण आहे? फक्त एक्स. म्हणजे 6 कसा आहे? कॉन्स्टंट. वाय कसा आहे? कॉन्स्टंट. मी 6y बाहेर लिहू शकतो. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे? एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तर आहे? 2x. सर इथं तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहिलो, कारण इथं पार्शियल विथ रिस्पेक्ट टू कोण आहे? वाय. इथं कोण आहे? विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4 कसा आहे? कॉन्स्टंट. वाय कसा आहे? कॉन्स्टंट. तर 4y स्क्वेअर काय झाला? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आणि काय काय लेकरं तर एवढे हुशार असतात, साईदुनी 12x इंटू वाय. येत बी नसेल ना तर जबरदस्ती वरच बघून खाली लिहितात. हा, एक्झॅक्ट दाखवा म्हणजे एक्झॅक्ट असतंय. मग ते काय करतात, हे आलंय मग खाली पण तेच लिहितात, कसं करून लिहितात. पण कळालं का डेरिव्हेटिव्ह कशी काढायची? हा, प्रेम बाबू असेच करतात. हा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय रे? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय रे? डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. हे कळालं का ते सांगा मला. देअरफॉर 3 टिंबा. हा, देअरफॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन कसल्या फॉर्म मध्ये? एक्झॅक्ट फॉर्म. हे कळालं का ते सांगा. देअरफॉर काय रे? जनरल सोल्युशन इज इक्वल टू काय असं रे? इंटिग्रेशन मध्ये mdx प्लस इंटिग्रेशन मध्ये ndy इज इक्वल टू सी. बट पहिल्या इंटिग्रेशन मध्ये इथं y ला काय कन्सिडर करायचं? कॉन्स्टंट. सगळ्या टर्म घ्यायच्या बट y ला काय कन्सिडर करायचं? कॉन्स्टंट. बट सेकंड केस मध्ये काय? एक्स ची टर्म घ्यायची नाही, म्हणून याला म्हणायचं फ्री फ्रॉम एक्स टर्म. किंवा एक्स फ्री टर्म लिहूत का? फ्री फ्रॉम एक्स टर्म म्हणण्यापेक्षा एक्स फ्री टर्म लिहून चालतंय. एक्स फ्री टर्मचा अर्थ कळाला का? नाही कळाला तर प्रॉब्लेम मध्ये दाखवतो. एम ची सगळीच व्हॅल्यू घ्यायच्या. एम ची काय घ्यायची? सगळी व्हॅल्यू. कोण रे? 3x स्क्वेअर प्लस 6xy स्क्वेअर. सगळे घेतलं का? चेक करा एम च. बट एन घेत असताना ज्याची संगत एक्स सोबत आहे त्याला घ्यायचं नाही. चेक करा इथं एन कोण आहे? 6x स्क्वेअर वाय. तर इथे एक्स आली का रे? तर ही पूर्ण टर्म जी आहे ना ती घ्यायची नाही. त्याच्यानंतर प्लस कोण आहे रे? 4y स्क्वेअर आहे. ही y ची टर्म आहे, ह्याला x ची संगत आहे का? नाही. मग याला लिहायचं 4y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू y इज इक्वल टू सी. कळलं? मग आता सेपरेट इंटिग्रेशन देऊ का डायरेक्टली काढू? चलो, मग इथं 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y काय रे?
सॉरी विथ रिस्पेक्ट टू एक्स काय 3 ला 3 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 प्लस 6y² कसं आहे रे कारण y ची टर्म कॉन्स्टंट म्हणजे 6y² कसं आहे कॉन्स्टंट x चं इंटिग्रेशन x² बाय 2 प्लस हे 4 कसं आहे कॉन्स्टंट y² चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y किती रे y³ बाय 3 इज इक्वल टू c कटत असेल तर कॅन्सल करा नाहीतर बाकीचे ऍज इट इज लिहू x³ प्लस बेक बे बेत्रिक 6 3 x² इंटू y² प्लस 4y³ डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू c इज युअर फायनल आन्सर कळते ऑनलाइन वाले कळाले का चलो क्रांती ओ खेडकरांची क्रांती दिदे कळाले का नाही ग पक्का हा आणखीन एक गोष्ट आता आज सांगणं गरजेचं याच्यासाठी आहे की मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं बरं ते मीच माझ्याकडून राहिलं ते आज काय करायचं ते सांगतो सगळ्यांनी व्हॉट्सअपवर माझा जो व्हॉट्सअप नंबर माहिती आहे ग्रुपवर नाही व्हॉट्सअपवर तुमचं नाव तुमची ब्रांच तुमचं कॉलेज आणि तुमचा सगळ्यात सुंदर असा फोटो पाठवायचा का सांगतो कारण एवढं रिव्हिजन घ्यायलो जर आउट ऑफ मार्क पडले तर आपल्याला बॅनरवर लावावं लागेल ठीक आहे प्रयत्न करायलो ना मी आता तुम्ही प्रयत्न कराल का नाही ते मला माहित नाही बट माझी अपेक्षा आहे की अजून महिना बाकी आहे तर 70 आउट ऑफ 70 पडायला काय हरकत नाही ठीक आहे त्यामुळे एक सुंदर असा फोटो कसाही पाठवा फक्त तुम्ही आहेत म्हणून ओळखू यावं नाहीतर असं शिंग आलेले कान आलेले असले काही फोटो पाठवू नका हा ते स्नॅप काय चांगला फोटो हा बॅकग्राऊंड कसं असलं तरी चालते काय हरकत नाही बट तुम्ही ओळखू यावं स्पेशली तुमचा चेहरा ओळखू यावा ठीक आहे काय काय टाकायचं कळालं नाव कॉलेज ब्रांच आणि तुमचा फोटो ठीक आहे सगळ्यांसाठी आणि जर समजा हे जर नाही केलं तर उद्या मी जॉईन करून घेणार नाही धमकी म्हणा काही बी म्हणा ठीक आहे उद्या जॉईन करून त्याच लेकरांना घेईन ज्यांनी नाव ब्रांच कॉलेज आणि एक फोटो पाठवतील फोटो कशासाठी कळाला त्याच्यामुळे चांगला HD मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये ऑप्शन असते बघा HD करून पाठवायचा तरी HD करून पाठवा फोटो फाटला नाही पाहिजे बॅनरवर लावल्यावर नाही तर कोण आहे की ओळखूही नाही गेले म्हणल्यावर काय फायदा हा ठीक आहे सगळ्यांना कळालं का चलो काय कळालं प्रॉब्लेम कळालं का मी जे काय सांगितलं ते कळालं तुम्ही सांगितलेलं कळालं आणि प्रॉब्लेम पण कळाला ओके थँक्यू चलो नेक्स्ट घ्यायचा हे झालं का लिहून पक्का चलो मग लिहा रे नेक्स्ट प्रॉब्लेम x³ प्लस मी सगळे प्रॉब्लेम आज पुस्तकातलेच घेणार आहे प्लस 6xy मायनस y² ठीक आहे y² आहे का y² विथ रिस्पेक्ट टू x प्लस हा क्लास झाल्यानंतर पाठवा लगेच नको 3x² 3x² मायनस 2xy प्लस y² with respect to y is equal to 0 फक्त इथं अवघड काय म्हणते का एक्झॅक्ट मध्ये आहे दाखवणं एवढंच अवघड आहे सोल्युशन सोपं आहे सोल्युशन सोपं आहे का इकडे आहे हे x³ नाही x² आहे काय फरक पडत नाही मला पण माहिती आहे बट जे आहे ते घ्यावं लागेल ना पुस्तकातलं गेलो तर सेमच घ्यावं लागेल
चलो मग काय करायचं रे, हे मला सांगा, हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलचा आहे का? हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलचा आहे का? नाही. का बरं नाही रे? कारण एक्सच्या आणि वायच्या टर्म ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आले. मग लगेच काय करायचं, एकच वाय असेल तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग कुठला फॉर्मॅट आहे हा? एक्झॅक्टचा. मग एक्झॅक्टचा आहे कसं दाखवायचं, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करायचं. एम ची व्हॅल्यू सांगा रे, काय ते एम ची व्हॅल्यू सांगा किती आहे, एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस वाय स्क्वेअर. करेक्ट आहे रॉंग आहे? माहिती लिहायचं काय रे, डिफरन्शिएट अबव इक्वेशन कसं रे, पार्शली विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे काय रे, हा डो एम बाय डो वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 6x कॉन्स्टंट, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2y. तर उत्तर किती आलं रे, 6x मायनस 2y. इक्वेशन नंबर 1. एन कोण आहे, कोण सांगते? एन कोण आहे रे, 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. हा डिफरन्शिएट अबव इक्वेशन कसं, पार्शली विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा सोल्युशन काय रे, डो एन बाय डो एक्स इज इक्वल टू 3 ला 3 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 2y कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तर आहे, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. तर लक्ष द्या, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तर फक्त एक्स व्हेरिएबल, वाय कसं आहे आपल्यासाठी कॉन्स्टंट, तर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0. इथे लिहितो बरं का 0. मग इथे काय रे, 3 दुनी 6x मायनस 2y. हे इक्वेशन नंबर किती आहे, 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय रे, हा काय आले, डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. therefore the given differential equation is in exact form. मग therefore कोण आहे रे, जीएस. हा काय असतं जीएस, इंटिग्रेशन मध्ये एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन मध्ये एन डी वाय इज इक्वल टू सी. बट पहिल्या इंटिग्रेशन मध्ये वाय कसा आहे, कॉन्स्टंट, आणि दुसऱ्यामध्ये एक्स फ्री टर्म घ्यायचे. कसल्या टर्म घ्यायचे, एक्स फ्री टर्म. म्हणजे इंटिग्रेशन काढत असताना एम ची पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू लिहायची कोणती, एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस किती रे, वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. बट एन घेत असताना काय घ्यायचं रे, एन घ्यायचं असताना काय घ्यायचं, एक्स ची संगत लागलेली टर्म घ्यायची नाही. मग इथे चेक करा, 3x स्क्वेअर घ्यायचं का नाही, मायनस 2xy घ्यायचं का नाही, मग कोण घ्यायचं, फक्त वाय स्क्वेअर घ्यायचं. वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू सी. मग कॅल्क्युलेशन चेक करा, इथं वाय ला काय कन्सिडर करायचं रे, कॉन्स्टंट. मग मला थोडीशी मत करायचंय, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. इथे चेक करा, प्लस 6y कसं आहे, कॉन्स्टंट, एक्स चा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस वाय स्क्वेअर पूर्ण कसं आहे, कॉन्स्टंट, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आणि 1 चं इंटिग्रेशन एक्स आणि प्लस हे काय रे, वाय क्यूब डिवाइड बाय 3 इज इक्वल टू सी. काय सिम्प्लिफाय होते का, होते. मग काय रे, बेक बे बेत्रिक 6. म्हणजे फायनली एक फायनल आन्सर लिहितो, चेक करा. हे तुमचं उत्तर असेल एक्स क्यूब बाय 3 प्लस
3x² मायनस xy² प्लस y³ डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू सी इज युअर फायनल आन्सर. कळालं काय? सेपरेट सेपरेट इंटेन्शन देऊ, सेपरेट सेपरेट इंटेन्शन देऊन काढू का डायरेक्टली काढलं तर चालतं रे ऑनलाईन वाले? काहीतरी म्हणा. चल, तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फक्त अडचण कुठे येऊ शकते ते सांगतो. डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स करून एक्झॅक्ट आहे दाखवायलाच. इंटिग्रेशन तर लय चिल्लर आहे. कळले का रे? वा, छान. झालं. हा, आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो. डिफरन्शियल इक्वेशन हा सगळ्यात इझी पार्ट आहे. ठीक आहे, तुम्ही जर ऑब्झर्व केला असाल तर आपण याच आठवड्यामध्ये चालू केलं होतं आणि या संडे पर्यंत कम्प्लीट बी करायला. याच आठवड्यात चालू केलं होतं ना, राईट आहे. म्हणजे एका आठवड्यामध्ये तुमचा डिफरन्शियल इक्वेशन कम्प्लीट चॅप्टर कळायला आहे तुम्हाला. का न कळता लिहिला तुम्ही? कळाला ना व्यवस्थित? हो किंवा नाही? मी आज सगळे प्रॉब्लेम पुस्तकातले घेणार आहे. झालं का लिहून? चलो लक्ष द्या रे. 2xy 2xy प्लस y माइनस tan y विथ रिस्पेक्ट टू x प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x² माइनस x इंटू tan ऑफ x, tan ऑफ x नाही, tan ऑफ सॉरी x इंटू tan स्क्वेअर y प्लस x² y with respect to y is equal to 0. चेक करा. हा, आता एवढं तर कळालं की व्हेरिएबल सेपरेबल ने सोडवता येणार नाही. मग काय करायचं रे? डायरेक्टली कम्पेअर करा. कम्पेअर कोणासोबत करायचं? m dx प्लस n dy इज इक्वल टू 0 सोबत. हा, m सांगा. 2xy प्लस y माइनस tan y. हा, डिफरन्शिएट above equation partially with respect to y. हे जर आलं तर संपलं मग. हा, डो एम बाय एकाच बी आलं तर दुसरं ऑटोमॅटिक तसंच लिहायचं, लय कळना गेलं तर. डो एम बाय डो वाय इज इक्वल टू 2x कसं आहे रे? मस्त आहे. 2x कसं आहे? कॉन्स्टंट. y चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह 1 tan y चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर y. आता नीट लक्ष द्या प्लीज. किती जणांना कळते मला माहित नाही. हा प्रॉब्लेम थोडा स्टार करून घ्या रे. मी एक इथं ऍडजस्टमेंट करतोय, कळते का चेक करा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 मायनस सेक्स स्क्वेअर वाय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 मायनस सेक्स स्क्वेअर वाय? टॅन स्क्वेअर येत नाही, मायनस टॅन स्क्वेअर येत असते. इथे लिहितो वाटलं तर. हे नाही तर काय करू माहिती का? राहू द्या, काय अडचण नाही. ठीक आहे, पुन्हा करावं लागतं ते शेवटी तिकडून. तर हे ऍज इट इज ठेवू. ठीक आहे, हे ऍज इट इज ठेवू, कारण ते आता परीक्षेत लिहिताना तुमच्या लगेच लक्षात थोडी येणार आहे. तर मी ऍज इट इज लिहिलं. हे कळालं का ते सांगा. ट्रिग्नोमेट्री आली की थोडं शांत बसायचं बरं का. थोडं शांत का बरं सांगतो? कॅल्क्युलेशन करत असताना ट्रिग्नोमेट्री लगेच कळत नाही.
आणि स्पेशली इथं ट्रिग्नोमेट्री आली म्हणजे काही ना काही थोडासा झोलझप्पा असू शकते. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट, नाही कळलं तर नाही म्हणून सांगा, काय हरकत नाही. मी रिपीट सांगतो. एन इज इक्वल टू काय रे, एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू टॅन स्क्वेअर वाय प्लस सेक स्क्वेअर वाय. चेक करा रे प्लीज. डिफरन्शिएट अबो इक्वेशन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू म्हणा एक्स. आता मॅक्सिमम लोक कुठं फसतात ते सांगतो, इकडे लक्ष द्या रे प्लीज. डो एन बाय डो एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस टॅन स्क्वेअर वाय ऍज इट इज, कारण टॅन वाय कसा आहे रे, कॉन्स्टंट आहे. एक्स व्हेरिएबल आहे म्हणजे एक्स इंटू टॅन स्क्वेअर काय असेल, कॉन्स्टंट. आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती रे, 1. सेक स्क्वेअर वाय चा डेरिव्हेटिव्ह 0. मग उत्तर किती आलं चेक करा, 2x मायनस टॅन स्क्वेअर वाय. मला सांगा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सारखा आहे का? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सारखा आहे का? हो. चलो, आता काही जण म्हणतील नाही, काही जण म्हणाले हो. बट एक सांगतो, प्रॉब्लेम कसा ओळखायचा तेही सांगतो, एक्झॅक्टचा आहेच का ते. पहिली गोष्ट, एक्स आणि वाय च्या टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत का? नाही, म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल नाही. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फक्त एकच वाय ची टर्म असते, इथं भरपूर साऱ्या वाय च्या टर्म आलेत, म्हणजे हा पक्का एक्झॅक्टचा आहे. बट आपल्याला दाखवता येईना गेले. पक्का एक्झॅक्टचा आहे हे माहित असायला पाहिजे. मग ज्याला ज्याला कळते त्यांनी चेक करा. इकडे लक्ष द्या रे, इथं मी खाली ऍडजस्ट करतो, वरे नाही करत. ठीक आहे. आपण 2x मायनस व्हॉट इज द मिनिंग ऑफ टॅन स्क्वेअर वाय, इट इज सेक स्क्वेअर वाय मायनस 1. चेक करा, इथे लिहितो मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय लिहिलं तुम्ही, सेक स्क्वेअर थीटा लिहिलात का? तर इकडचा प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल रे, मायनस. किंवा तुम्हाला मी एका ठिकाणी सांगितलं होतं इंटिग्रेशन मध्ये, सेक स्क्वेअर दिसले काय करायचं, 1 प्लस टॅन स्क्वेअर ठेवायचं. इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर ठेवा. लक्षात आलं का? बरं इथं सुचत नाही, पहिल्यांदा करतो तेव्हा सुचत नाही, मग दुसऱ्यांदाच चेक करा. कळालं? टॅन स्क्वेअर वायच्या ठिकाणी काय लिहायचं, टॅन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी काय ठेवायचं, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 प्लस 1 तिकडे जाऊन काय होते, मायनस. मग इथे चेक करा. बरं हे पक्का एक्झॅक्ट आहे, कशामुळे लक्षात आलं, कळालं? 100% हा प्रॉब्लेम एक्झॅक्टचाच आहे हे आधी माहित असायला पाहिजे, तर हे डो एम बाय डो एन डो एन बाय डो एक्स सारखं दाखवता येते. कारण हा व्हेरिएबल सेपरेबलचा नाही आणि लिनियर पण नाही, पक्का एक्झॅक्टचा आहे. मग इथे चेक करा, 2x ला 2x मायनस इंटू प्लस मायनस सेक स्क्वेअर वाय आणि मायनस इंटू मायनस प्लस 1. फक्त सिक्वेन्स थोडीशी मागं पुढे, मग मी याला असं लिहू शकतो काय रे, डो एन बाय डो एक्स इज इक्वल टू 2x प्लस 1 मायनस सेक स्क्वेअर वाय. आता चेक करा इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ही ऍडजस्टमेंट कळाली का? नाही तर काय लेकर सर एक्झॅक्ट नाही तर त्याच्यासोबत जबरदस्ती कशाला करत, मी काही जबरदस्ती करत नाही. ठीक आहे, एक्झॅक्ट आहे, फक्त तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. इथलं यायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय रे, हा डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. देअरफॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन कसल्या फॉर्म मध्ये, एक्झॅक्ट फॉर्म मध्ये. देअरफॉर जनरल सोल्युशन, हे कट करू का रे, हे तर कळालं की. ह्याला मी दुसरा कलर करतो आणि इथंच ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे वापरले, कळेल का? ठीक आहे, चलो मग जनरल सोल्युशन काय रे. देअरफॉर जनरल सोल्युशन इज इक्वल इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इज इक्वल टू सी. फक्त एम मध्ये वाय कसं कन्सिडर करायचा, कॉन्स्टंट, आणि याच्यामध्ये एक्स फ्री टर्म घ्यायच्या. कसल्या टर्म घ्यायच्या, एक्स फ्री टर्म. चेक करा, मी इंटिग्रेशन कम्प्लीट लिहितो. इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये 2xy प्लस वाय मायनस टॅन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि प्लस एक्स फ्री टर्म मध्ये एक्स स्क्वेअरची टर्म येईल का, एक्स स्क्वेअरची टर्म येईल का, नाही. एक्स इंटू टॅन स्क्वेअर वाय ची टर्म येईल का, नाही. मग राहिलं कोण, फक्त सेक स्क्वेअर वाय विथ रिस्पेक्ट टू वाय इज इक्वल टू सी. आता चेक करा रे प्लीज, रिक्वेस्ट, इथे जागा थोडीशी कमी पडायली.
चलो इथं लिहायलो रे. ठीक आहे. आता प्लीज हा ह्याच्यामध्ये वाय कसा आहे रे? कॉन्स्टंट. म्हणजे 2y कसा होईल? 2 पण कॉन्स्टंट आहे, y पण कॉन्स्टंट. 2y काय झाला? कॉन्स्टंट. आणि x चा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस वाय कसा आहे? कॉन्स्टंट. म्हणजे 1 राहिला तिथं. 1 चा इंटिग्रेशन x. टॅन y कसा आहे? कॉन्स्टंट. म्हणजे ते इंटिग्रेशन काय रे? x. हा प्लस सेक्स स्क्वेअर y चा इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर y चा इंटिग्रेशन टॅन y इज इक्वल टू सी. कळलं? हा लई इच्छा असेल त्या दोघातून टॅन कॉमन काढू शकतो किंवा या दोघातून एक्स कॉमन काढू शकतो, कसंही चालतंय. कळलं? मग इथं 2 2 कॅन्सल झालं तर फायनल आन्सर लिहितो मी. थोड्याला छोटं करतो आणि आन्सर लिहितो. हा कुणाला काय अडचण? फक्त इथे सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे हे दाखवता आलं पाहिजे, बाकीचं सगळं जमतंय. ठीक आहे, बाकीचं काय अडचण जात नाही, फक्त अडचण कुठे ते कळालं का? तर फायनल आन्सर एक्स स्क्वेअर वाय प्लस हा या दोघातून एक्स काढू का या दोघातून टॅन काढू? तर माझी इच्छा आहे की या दोघातून काय करावं? टॅनच बाहेर काढावं. टॅन वाय. तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं रे? एक्स प्लस 1 इज इक्वल टू सी. इज युअर फायनल आन्सर. बरं हे तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे ते दाखवता आलं पाहिजे. आणि मला कशामुळे वाटलं की हा एक्झॅक्टच प्रॉब्लेम आहे? काही तर ते पुस्तकातलाच घेतलाय म्हणजे पक्का आज एक्झॅक्टचा होता. ठीक आहे, बट नॉर्मली जर विचार केला असता तर मी काय विचार केला असता रे? एक्स आणि वायच्या टर्म कशात रे? ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आलेत. म्हणजे हा व्हेरिएबल सेपरेबलचा नाही. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन केव्हा असते? जर एकच वायची टर्म असते. तर एकच वायची टर्म आहे का? नाही. कितीतरी लाखो हजारो करोडो आले. हा कळाले का रे? श्रद्धा हो सर. बरं ऍडजस्टमेंट कळाली का रे? डो एम बाय डो एक्स ची. अरे ऍडजस्टमेंट कळाली का? हो सर कळालं. पक्का? लईच हुशार आहे राव तुम्ही मग. चलो हा तुम्हाला खूप अवघड पण विचारणार नाहीत, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. हा तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कळायले का? मग अजून किती प्रॉब्लेम घ्यायचे ते तुमच्या मनावर आहेत की अजून एक घेऊ. ठीक आहे, अजून एक घेतल्यानंतर जर कुणाकडे काही अडचण किंवा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते पाठवू शकता. हा फक्त मी यू इन टू व्ही चे मिक्सअप असलेले घेण्यात गेलो याच्यामध्ये, कारण ते परीक्षेला पडणार नाही मला वाटते. आणि जर मला वाटत असेल तर पक्का तसं होतच असतं. तरी पण जर कुणाला सोडवून पाहिजे असतील तर मला सांगत राहा, मी सॉल्व्ह करून देतो. हा आज काय करायचं ते सांगितले मी. सगळ्यांनी नाव, कॉलेजचं नाव, ब्रांच, ठीक आहे, आणि कॉलेज कुठे आहे ते बी टाका बरं का. लातूरला आहे, उस्मानाबादला आहे, हा ते बी टाका. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा सुंदर असा फोटो, जे की ओळखता आला पाहिजे की तुम्हीच आहेत म्हणून. ठीक आहे, आता ते स्नॅप काय स्नॅपशॉट काय स्नॅपशॉट काय सॉरी हा तसले ते हा तेच रे बाबा. हा ते जीभ बाहेर आलेली, कान मोठे झालेले, केस शिंगासारखे असलेले असलं काही करू नका. नाकात नथनी, ते डोळ्यावर गॉगल असलं काही नको. सिंपल फोटो ज्याच्यामध्ये तुम्ही ओळखलं पाहिजे की मी ओळखलं पाहिजे की ते तुम्हीच आहेत म्हणून. ठीक आहे, तसं ऑनलाईन वाल्यांची ओळख नाही, बट मी जर समजा चुकून चलत रस्त्याने चाललो तुम्ही दिसलो तर मला लक्षात यावं की तुम्हीच आहेत म्हणून. हा हा बॅनरवर मला फोटो लावायचा आहे. हा बॅनर साठीच द्यायचंय. हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा फालतूच बोला, कामाचं बोलूच नका. करूत रे, लई मोठी गोष्ट नाही. फक्त एक सांग का, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात लावतो, बॅनरच लावतो एमडीच्या समोर बस. अजून काही इथे पीएलच्या समोर, एमडीच्या समोर म्हणाल तिथं लावतो. फक्त कंडिशन 70 आउट ऑफ
एक मार्क बी कमी पडला सर 69च पडलेत की लावा फोटो, लावत नाही. लोकांसारखं जबरदस्ती जमत नाही. फक्त किती पडायला पाहिजेत? 70 पैकी 70. 100 पैकी 70 नाही गधड्यानो. नाहीतर काय होईल? सर 70 मार्क पडले मला घेऊन या. हा तुम्हाला 100 पैकी 100 पडो का मला काही घेणं देणं नाही, बट 70 पैकी 70 पडले पाहिजे. कळाला? चलो चलो लास्ट प्रॉब्लेम, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा लास्ट प्रॉब्लेम. साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ वाय प्लस ई रेज टू 2x with respect to x plus cos x into sin y cos x into sin y plus tan y with respect to y is equal to 0. हा तर मला थोडंसं मदत करायचंय. हा प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलचा असू शकतो का? कारण एक्स आणि वायच्या टर्म इथं मल्टिप्लिकेशन मध्ये, बरं सोबतच काय राहायचं लगेच ऍडिशन मध्ये चालत नाही. मग पक्का एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करा. मग काय रे कम्पेअर केल्यानंतर काय एम ची व्हॅल्यू किती आहे रे? एम इज इक्वल टू साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ वाय प्लस ई रेज टू 2x. इथे इंग्रजी लिहितो मी फास्ट मध्ये. कसलं बरं? पार्शली विथ रिस्पेक्ट टू काय रे? वाय. हे लक्षात ठेवा की विथ रिस्पेक्ट टू वाय करायचंय. तर काय येईल रे? दो एम बाय दो वाय इज इक्वल टू, इथे चेक करा याच्यामध्ये साइन एक्स कसा आहे रे? कॉन्स्टंट आहे. कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह सांगा. मायनस साइन वाय प्लस ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. ई रेस टू 2x ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय तर रे? 0 का बरं का आला? पक्का तिथं शांत डोक्याने कॅल्क्युलेशन करावं लागतं बरं का, गडबड होतेच. मग इथं काय आलं रे? मायनस साइन एक्स इंटू साइन वाय. काय काय टॅलेंटेड असतात सर? साइन इंटू साइन काय येते? साइन इंटू साइन काय येते? मलाच विचारतात 2 3 वेळेस. तर लक्षात ठेवा ह्याचा अंजली वेगळा, त्याचा अंजली वेगळा. अंजली बस बस बस. एन इज इक्वल टू किती रे? कॉस एक्स साइन वाय इंटू नुसता टॅनी. डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मला सांगा डो एन बाय डो वाय किती येतं? सॉरी डो एन बाय डो वाय नाही, डो एन बाय डो एक्स किती येतं रे? इथे चेक करा साइन वाय कसा आहे? कॉन्स्टंट. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि टॅनीचा डेरिव्हेटिव्ह 0. यु नो टॅनी वाय ची टर्म 0. आता काय जमतील सर? इथं साइन ला निगेटिव्ह होतं, इथं साइन वाय ला निगेटिव्ह होतं, तर साइन एक्स ला निगेटिव्ह आहे, वेगळं आहे. तसं काही म्हणू नका. मायनस काय रे? साइन एक्स इंटू साइन वाय. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन वकटी आणि त्याच्यापेक्षा जास्त वकटी महावकटी. ठीक आहे. काय तर डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स. श्रद्धा कळले का? पक्का सांगितलं काय लिहायचं? द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज इन कसल्या फॉर्म मध्ये? ले फॉर्म मध्ये म्हणू नका, एक्झॅक्ट फॉर्म मध्ये म्हणा. ठीक आहे. देअरफॉर जनरल सोल्युशन काय रे? देअरफॉर जनरल सोल्युशन काय? इंटिग्रेशन मध्ये एम डी एक्स
प्लस इंटिग्रेशन मध्ये एन डी वाय इज इक्वल टू सी. बट पहिल्या एमडीएक्स मध्ये वाय कसा कन्सिडर करायचा? कॉन्स्टंट. आणि याच्यामध्ये एक्स फ्री टर्म घ्यायच्या. कसल्या टर्म घ्यायच्या? एक्स फ्री टर्म. इथे चेक करा इंटिग्रेशन मध्ये इथं वाय कॉन्स्टंट कन्सिडर करणार. बरं कोण आहे? हा साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस ई रेस टू 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस एन कोण आहे रे? कॉस एक्स इंटू साइन वाय घ्यायचं का? नाही. कुणाला घ्यायचं मग? फक्त तानीला घ्यायचं. मग मला थोडीशी मदत करा. वाय कॉन्स्टंट म्हणजे कॉस वाय कसा झाला रे? कॉन्स्टंट. साइन एक्स चा इंटिग्रेशन हे कळालं का ते सांगा. हा साइन एक्स चा इंटिग्रेशन प्लस ई रेस टू 2x चा इंटिग्रेशन आणि तानीचा इंटिग्रेशन कोण सांगते? लॉग ऑफ सेक वाय. ठीक आहे. बस इच्छा असेल तर ह्याला मायनस कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस ई रेस टू 2x डिवाइड बाय 2 प्लस लॉग ऑफ सेक वाय इज इक्वल टू सी. चलो ले अवघडे करे. अरे अवजडे का? चलो कळालं का इथपर्यंत? म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म मध्ये आहे कसं ओळखायचं कळालं? कळालं का? चलो तर इथं आपला टाइप नंबर 2 एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन संपलं. ठीक आहे. आणखीन प्रॉब्लेम घ्यायचे असेल तर तुम्ही काय करायचं, मला क्वेश्चन व्हॉट्सअप करायचे किंवा तुम्ही स्वतः विचारलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. ओके. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. ठीक आहे. थँक्यू.